देवाच्या कृपेनं देवाच्या आज्ञेनं नेहमीच्या मार्गाने त्या आपल्याला ठिकाणी घेतलंय. आज त्यांच्या आनंद आठवणी या ठिकाणी आजही आपल्याला जाणवतात. शालीनताई ते कलाकार नसतील त्यांची बोलण्याची आदब मान ठेवण्यात सन्मान ठेवण्यात त्याच्याकडची कसब होती आणि कलाकार म्हणून महान होत्या. त्याबरोबर ते व्यक्ती म्हणून गावचं नाव लोक गाजवण्यात होती. अशा महान कलावंताला आपल्या मनामध्ये समाजाच्या कलेबद्दल अतिशय आदरभाव आहे. तो आदरभाव जिज्ञासा आणि उत्कंठा निर्माण करण्याचं काम केलं त्यांच्या कन्या शालनताई सनीकर. त्यांची मला त्याचं एक वैशिष्ट्य आठवलं की मी पण लहानपणापासून त्यांची आलेलो आहे. त्यांचे एकही शाळेमध्ये अक्षर ओळख नसताना सुद्धा एकदा गाणं गाणं ऐकलं आणि ती आमच्या शाळेत नाही म्हटलं असं कधीही झालेलं नाही. मी जेव्हा लहान होतो तेव्हा त्यासारखे कदाचित चित्रपटाची ओळख सुद्धा आपल्या गावामध्ये नसते. त्यावेळेला शाळेतही कुठेतरी गाणं ऐकणार हम बने म्हणत होत्या. त्याचबरोबर वादाला तोड यासारखी गीतं शाळेत म्हणून त्या तमाशामध्ये लोकांची मन केलं होतं. त्याचबरोबर हे गाणं डोळण त्या उत्कृष्टरित्या गायच्या. त्याचबरोबर सत्यम शिवम सुंदरम मधलं ते गीत आहे ते अजूनही मला त्या ठिकाणी अशा महान कलाकाराची जर देवाच्या कृपेने हृदयामध्ये असणारी आहे तेव्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सर्व कलाकार नगरीच्या वतीनं आणि सर्व प्रेक्षक समाज मंडळ यांच्या वतीनं आपल्याला आणि असे महान कलाकार जन्माला येऊ म्हणून आणि या ठिकाणी फार मोठ्या कलावंत होत्या. महाराष्ट्रामध्ये लता मंगेशकर गायल्या होत्या. तसं तमाशा सृष्टीमध्ये मग ते तंबूचे तमाशा असो धारकाचे असतो अनेक तमाशा असो पण मुंबईला महोत्सव पाच तमाशामध्ये चांगल्या प्रमाणे प्रथम क्रमांक आला आणि त्याबद्दल एक 2 मिनिटाचा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. विनोद सम्राट गुलाबराव